श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। समर्थ सद्गुरु लेखमाला लेखक क्रमांक 60। धन्य ते बाळप्पा, धन्य ते स्वामी। काल गुरुवारी संध्याकाळी युक्ता आली होती। बोलण्याच्या ओघात बापनाचार्यांनी श्रीपादांकडे मुक्ती मागितली, पण श्रीपादांनी त्यांना ती दिली नाही असा विषय निघाला। मग कुठे आहेत सध्या बापनाचार्य असा प्रश्न आला। सहज बोलून गेलो की आहेत ते 4 चौघांसारखे, सर्वसामान्य संसारी माणसांसारखे, उठून न दिसणारे, ओळखू न येणारे। कदाचित भगवंत त्यांना ती पूर्वस्मृती देखील पूर्णपणे ठेवत नसेल, ज्यामुळे स्वतःच्या स्वरूपाचे विस्मरण त्यांना होत असेल। तसेच स्वामी समर्थ देखील आज आहेत। गजानन महाराज, साईबाबा सर्व आजही आहेत। माणसांसारखे माणसांमध्येच त्यांच्या संसारात आहेत। फक्त आपल्या नजरेसमोर त्यांचे त्या वेळचे अवतारातील रूप कायमचे स्थिरावले असल्याने आपण त्याच रूपाचा हट्ट मनोमन धरून ठेवलेला असतो। त्यामुळे आपण ते समोर आसपास असूनही त्यांना ओळखत नाही। खरं तर असं स्टेटमेंट करण्याचं धाडस कसं काय करता येईल हो? कारण तसे उदाहरणे, पुरावे, अनुभव, अनुभूती कुठे नोंदवल्या गेल्यात का? साई समाधी झाली त्या क्षणी त्यांच्याबद्दलची प्रतिमा तिथेच कायम झाली। तसेच स्वामी समर्थ, गजानन महाराज सर्वांच्या समाध्यानंतर झाले होते आणि होत राहणार आहे। मग माझ्या स्टेटमेंटला बेस काय? त्याचं समर्थन कोणते उदाहरण देऊन करायचे? आपल्या पोतडीत तसा माल भरलेला पाहिजे ना, तर तो दाखवता येईल। आता पुढचं, असा माल जरी माझ्या पोतडीत नसला तरी माझ्या गुरुच्या पोतडीत असणारच ना। मी कोण? जे काही आहे, जो कोणी आहे तो माझा गुरु। कालची बुडालेले स्वामी समर्थ सिरियल सकाळी पाहिली। बाळप्पांना मनात किंचित भीती असते की स्वामी चरण आपल्यापासून दुरावतील का? आणि त्यात आलेल्या नवागत संकर्षणची पत्नी पद्मिनी स्वामींसमोर बाळप्पांना विचारते, स्वामींनी तुम्हाला काय दिले? कारण लोक गुरुकृपा ही भौतिकातच मोजायचा प्रयत्न करतात। त्यांच्या दृष्टीने गुरुकृपा ही नजरेने दिसायला पाहिजे, दाखवता आली पाहिजे। यावेळी स्वामी उत्तरतात की बाळ्या, आता मी तुला असं काही देतो की तू कधी तशी कल्पनाही केली नसशील। यावर बाळप्पा स्वामींना गयावया करतात की मला काहीच नको, मला फक्त तुमचा सहवास, तुमची सेवा हवी आहे। बाळप्पांना वाटतं की स्वामी आता भौतिक कृपा करणार आणि ज्यात आपण अडकून पडणार आणि स्वामी चरण आपल्याला दुरावणार। स्वामी बाळप्पांना घेऊन अक्कलकोट बाहेर रानात जातात आणि काही क्षण बाळप्पांच्या नजरेसमोरून हटतात। यावेळी बाळप्पांचा जीव स्वामींसाठी कासावीस होतो। स्वामी प्रकटतात ते बाळप्पांना आवडणारा पेरू घेऊन। अरे, मी तुझ्यासाठी तुला आवडणारा पेरू शोधायला गेलो होतो, असं स्वामी सांगतात। शिष्याची किरकोळ आवड निवडही गुरु सांभाळतो, याचा हा आदर्श आहे। स्वामी बाळप्पांना सांगतात की जे सर्व मागतात तो मोक्ष मी तुला देतो। त्यावर बाळप्पा, मोक्ष नको तर मला जन्मोजन्मी तुमची चरण सेवा पाहिजे असे विनवतात। जन्म मरणाचे कितीही कष्ट झाले तरी चालतील, पण मला परत परत तुमची सेवा पाहिजे असं मागणं घालतात। स्वामी पारावर बाळप्पांना बरोबरीच्या नात्याने शेजारी बसवून घेतात आणि आरशात बाळप्पांना पुढचा जन्म दाखवतात, ज्यात बाळप्पांची आई त्यांच्या डोक्यास तेल लावताना दिसते। बाळप्पा म्हणतात, स्वामी, यात तुम्ही कुठं आहात? स्वामी म्हणतात, अरे नीट पहा। त्यावेळी बाळप्पांना आईच्या जागी स्वामी दिसतात। त्यापुढील जन्माच्या दृश्यात बाळप्पांना स्वतःच्या मांडीवर स्वतःचे गोंडस बाळ दिसते। बाळप्पा स्वामींना परत तेच विचारतात, स्वामी, यात तुम्ही नाही? स्वामी म्हणतात, नीट पहा। त्यावर त्या बाळप्पांना स्वतःच्या मुलात स्वामींची पदलक्षणं दिसतात। पुढील जन्मात पायी प्रवास करणाऱ्या बाळप्पांना लुटायला दरोडेखोर अडवतात आणि बाळप्पांना चाकूने भुकसणार तोच बाळप्पांचा मित्र तेथे प्रकटतो आणि स्वतः चाकूचा वार पकडून बाळप्पांना वाचवतो तो मित्र म्हणजे स्वामी।
हे सर्व पाहून गदगद हृदयाने बाळाप्पा स्वामींची स्तुती करतात की तुम्ही गुरु म्हणजे आई आहात, झोळीतील बाळाची काळजी करणारे. तुम्ही गुरु म्हणजे गाय आहात, वासरासाठी हंबरडा फोडणारी. तुम्ही गुरु म्हणजे आकाशातील घार आहात, उंच आकाशातून झाडाच्या शेंड्यावरील खोप्यातील पिल्लांची काळजी करणारे. स्वामी बाळाप्पांना सांगतात, अरे तुम्हाला पुढील जन्मी माझीच काय पण तुमचीच स्मृती राहणार नाही, तरीही मी तुमच्या प्रेमापोटी तुमच्या जवळ राहणार आहे. स्वामी बाळाप्पांना म्हणतात की जा आणि जाऊन त्या संकर्षणच्या बायकोला पद्मिनीला जाऊन सांग की आम्ही तुला काय दिलंय. तू काय सोनं नाणं जमीन जुमला मागतेस, जे एकाच जन्मात मृत्यूबरोबर दुरावणार आहे. मिळवावं ते बाळाप्पासारखं. म्हणजे स्वामी बाळाप्पांच्या पुढील एखाद्या जन्मात बाळाप्पांची आई, एखाद्या जन्मात बाळाप्पांचा मुलगा, एखाद्या जन्मात बाळाप्पांचा प्रिय मित्र असणार आहेत. गुरुच्या पोतडीतून हा माल आज बाहेर पडला आणि मी काल बोलण्याच्या ओघात बोलून गेलेल्या स्टेटमेंटला आधार हा गुरुनेच दिला. म्हणून तुलसीदास भगवंत रूपी गुरुला इशारा देतात, अपयश आलं तर लाज माझी नाही तुझी जाणार आहे. त्यामुळं काय ते तुझं तू पाहून घे, मला काय त्याचे. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.